मालेगाव सटाणा रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाने नागरिक त्रस्त। मालेगाव सटाणा रोड ते गादी या भवनाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुर्दशेमुळे आणि बेकायदेशीर अतिक्रमणामुळे वृंदावन नगर आणि ओसिया नगर भागातील नागरिक हैराण झाले। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या रस्त्यावर वाहने घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सध्या शिवरोडचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढलाय। परिणामी रस्त्याची आधीच खराब झालेली स्थिती आणखीनच बिकट झाली आहे। विशेष म्हणजे या रस्त्यावरील अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांबाबत महानगरपालिकेला गेल्या 30 वर्षापासून वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। कोरोनाचा विषय आमचे मित्र महावीर भाऊ 2 दिवसापूर्वी त्यांनी मला इथे बोलवलं होतं जागेवर आणि या रस्त्यासाठी जवळजवळ आम्ही 10, 15, 20 वर्षापासून इकडे लढतोय। या दोघं प्लॉट धारकांनी इथे अतिक्रमण केलेलं आहे। वारंवार आयुक्तांना निवेदन दिलेले आहेत, वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, पण प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि आजची परिस्थिती इथं इतकी भयानक आहे की शिव रोड तो पूर्णपणे बंद झालेला आहे। इकडच्या पूर्ण गाड्या भवन परिसरातील जे काही वस्ती आहे सगळ्यांना हा एकच रस्ता आहे। बऱ्याचपैकी महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, शाळेत जाणारे विद्यार्थी असतील, तर त्यांना काय त्रास होतो आहे ते त्यांच्या जीवाला माहिती। वारंवार तक्रार करूनही प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। पण आज हा जो इथं जो वर्ग उभा आहे हा सगळा व्यापारी वर्ग आहे। म्हणजे अशा व्यापारी वर्गाला सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं। म्हणजे याचा अर्थ हे प्रशासक किती नालायक आहे। 100% कर भरणारे हे लोक त्यांना रस्त्यावर उतरून एका छोट्याशा रस्त्याची मागणी करावी लागत आहे। तर ही मागणी काही वर्ष झाले पूर्ण झालेली नाहीये आणि आम्ही आता या प्रशासनाला इथं बोलवलेलं आहे। थोड्या वेळापूर्वी इथं येतील आणि आमची मागणी 8 दिवसाच्या आत जर त्यांनी पूर्ण नाही केली तर चक्का जाम याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू। या अतिक्रमणामुळे 9 मीटर रुंदीचा रस्ता अरुंद झाला असून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना वृंदावन नगर, ओसिया नगर आणि गादिया भवन परिसरात जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे। नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची आणि अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे। यावर तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। तुमचं नाव काय आणि काय तुम्हाला अडचण आहे काय सांगा? माझं नाव जयश्री गिरीश बंग आणि हा रस्ता मूळ रस्ता आहे। 5-6 रस्त्यांना जोडणारा हा रस्ता आहे। माझी जाऊ इथं पडल्यानंतर तिला इतका त्रास झाला की तिच्या पायाला कायमचा त्रास सुरू झालाय। पोरं शाळेत येतात जातात, अडचण इतकी आहे। आजूबाजूनी सगळीकडून अतिक्रमण झाल्यामुळे आमचा रस्ता एकदम शॉर्ट झाला आहे आणि अंधार असतो, पाणी सगळ्या दुनियेचं साचलेलं असतं आणि त्या जागेवरती म्हणजे रात्रीच्या वेळेस कुणी बाई माणूस एकटी जाऊ शकत नाही। चोऱ्या लबाड्या इतके येतात, मारून गाडीवाले येऊन मागून गळ्यातले मंगळसूत्र सुद्धा तोडून नेतात। कुणी ओरडलं तर कुणाला आवाज सुद्धा पोहोचत नाही। फार कठीण झालंय आम्हाला, येऊन 30 वर्ष होत आले पण इथलची कटकट काही कमी होत नाही। म्हणून तुम्ही प्लीज लक्ष देऊन हा रस्ता 8 दिवसात पूर्ण करावा ही नम्र विनंती।